नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची कविता क्रमांक 20 आपुले जगणे आपली ओळख ही अभ्यासणार आहोत. आता बघा, ह्या कवितेचे जे लेखक आहेत ते आहेत संदीप खरे आणि यांचा थोडक्यात परिचय आपण पाहू. 1973 हा त्यांचा कालावधी आहे. हे प्रसिद्ध कवी आहेत. मौनाची भाषांतरे, नेनिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई डग्गोबाई हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध. म्हणजे त्यांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या कवितांचा जो संग्रह आहे ही त्यांची नावं आहेत. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. स्वरचित म्हणजे स्वतःहून रचना केलेल्या ज्या काही कविता आहेत त्यांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपट मालिकांसाठी सुद्धा त्यांनी गाण्यांचं गीतांचं लेखन केलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि शासनाचे वेगवेगळे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आता बघा, ह्या कवितेचा थोडक्यात सारांश काय. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे. म्हणजे आपण जे जीवन जगत असतो रोजचं, तर इथे वागताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि नेमकं काय करायचं नाही याविषयीचं भाष्य म्हणजे याविषयीचा एक संदेश कवीने सोप्या शब्दामध्ये आपल्याला कवितेतून दिलेला आहे. आणि ही जी कविता आहे ही कविता अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेतली आहे. काव्यसंग्रहाचं नाव आहे, तिथून ही कविता कवींनी घेतलेली आहे. बघूया आपली कविता काय म्हणते. आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. बघा कवी काय म्हणतायत. नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. पावित्र्याची पांगर वस्त्रे होऊन पुटकर पसरू नको, शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. नम्र रहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अडी नको, उगा कुणाला खिजवायला करू तयार कडी नको. नको फुकाची हाजी हाजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. बघा कवी आपल्याला काय काय संदेश देत आहेत. पेल शक्तीने गोवर्धन तू, कसं होऊनी छळू नको, कंस होऊनी छळू नको, नको उगाच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. ही ओळ आपण पुन्हा पाहू. पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको, नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नैनी अश्री ठेवू नको, पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवितराने खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याविन राहू नको. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको, करता हिंमत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको. बघा आता ह्या कवितेमधला आपण अर्थ बघूया. कविता व्यवस्थित समजून घ्या, कवितेचा भावार्थ लक्षात घ्या आणि कठीण शब्दांचे जे काही अर्थ आहेत ते मी सांगितले ते लिहून घ्या. मी याच्यामध्ये ते सांगते आहे, ते व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये लिहून घ्यायचे आहेत. पहिली ओळ बघूया. कवी काय म्हणतायत. आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. आता इथे आपण सगळ्यात अगोदर शब्दार्थ बघू. बघा पहिला जो शब्द आहे तो आहे उपरे. आता उपरे ह्या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर तो कसा होतो. हा बघा, हा शब्द इथे उपरे बरोबर. तर याचा अर्थ आहे परके, खोटे किंवा लटके. परके, खोटे किंवा लटके असा त्याचा अर्थ होतो. नित्य म्हणजे नेहमी, सतत. कार्याविन म्हणजे कामाशिवाय, म्हणजे जर तुझं जे काही काम आहे त्याच्याशिवाय. पहिल्या दोन ओळींचा अर्थ बघूया. कवी म्हणतायत की आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको.
म्हणजेच माणसाने आयुष्यामध्ये कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात की आपले जीवन हीच आपली ओळख असते. दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. म्हणजे तुला ह्या जगामध्ये दिवा व्हायचा आहे, दिवा होऊन जगाला प्रकाश द्यायचा आहे. चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नको. बघा, साध्या सोप्या भाषेमध्ये कवी आपल्याला काय सांगतात की आपलं जीवन हीच आपली खरी ओळख आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे तर दुसऱ्यांच्या गुणाची नक्कल न करता अर्धवट आयुष्य आपण जगायला नको. नक्कल माहिती ना आपल्याला, नक्कल याचा अर्थ कळतो ना. नक्कल म्हणजे काय की दुसरा जे करत असेल ते आपण करायचं, मग ते चांगलं आहे का वाईट आहे हे आपण बघत नाही. म्हणून कवी इथे म्हणतात की उगाच दुसऱ्याच्या गुणाची नक्कल करून तुझं जे आयुष्य आहे ते अर्धवट तुला जगायचं नाही. आणि दुसरं एक छान उदाहरण दिलं आहे बघा, दिव्याचं. आता दिवा हा लहान असो किंवा मोठा असो, म्हणजे पंथी असो किंवा समय असो, त्याचं काम काय, प्रकाश देण्याचं. म्हणून तो जसा अंधाराचा नाश करतो आणि प्रकाश देतो तसं तू स्वतः प्रकाश बनायचं आहे. ह्या जीवनामध्ये येऊन कुणाला तरी काहीतरी चांगल्या मार्गावरती नेण्याचं काम तुला करायचं आहे आणि चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापायचं नाही. म्हणजेच तुझ्या अंगी असणारा जो दुष्टपणा आहे तो दुष्टपणा तुला त्यागायचा आहे. तुला चांगलं बनायचं आहे, क्रूर तुला बनायचं नाही. असा या 2 ओळींचा अर्थ. लक्षात येतोय का? पुढच्या 2 ओळी बघा. नित्य घडावे वाचन लेखन, क्षणकार्याविन दौडू नको. नित्य परवचा व्यायामाविन, झोप घ्यावया पडू नको. आता बघा, इथे कवी आपल्याला ह्या ओळींचा अर्थ काय सांगतात त्याच्या अगोदर आपण शब्दार्थ बघू. बघा, पहिला शब्द आहे या 2 ओळीतला कार्याविन. कार्याविन म्हणजे कामाशिवाय. दौडू नको म्हणजे काय, वाया घालवू नको. दौडू नको याचा अर्थ आहे की तुला वाया घालवायचा नाही. पुढचा महत्त्वाचा अर्थ आहे की पावित्र्य. पावित्र्य याचा अर्थ आहे मांगल्य किंवा पवित्रता. आता इथे आपल्याला कवी काय म्हणतायत की तू काय करायला पाहिजे, नित्य घडावे वाचन लेखन. आता नित्य ह्या शब्दाचा अर्थ काय, नेहमी, सतत. सतत तुला काय करायचं आहे, वाचन आणि लेखन करायचं आहे. आणि ते वाचन लेखन करून क्षणकार्याविन दौडू नको. म्हणजे कामाशिवाय तुला एकही क्षण वाया घालवायचा नाही. जर तू नेहमी वाचन लेखन केलं तर आपोआपच तुझं मन हे सुसंस्कृत होणार आहे आणि कामाव्यतिरिक्त एकही क्षण तुला वाया घालवायचा नाही. शिवाय नित्य परवचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. आता इथे परवचा म्हणणे म्हणजे व्यायाम करणे असा अर्थ होतो. परवचा म्हणणे म्हणजे व्यायाम करणे. म्हणजे तुला काय करायचं आहे की सतत व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम केल्याशिवाय तुला कोणतंही दुसरं काम करायचं नाही किंवा व्यायाम केल्याशिवाय उगाचच तुला झोपा काढायच्या नाहीत. म्हणजेच काय तर तुला आळशीपणा त्यागायचा आहे आणि दररोज व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक असतो, म्हणून तो तुला करायचा आहे. पुढच्या ओळी बघा. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. पुढच्या ओळीचा अर्थ बघूया आपण काय म्हणतायत. तर बघा, इथे शब्दांचा अर्थ पावित्र्य. पहिला पावित्र्य म्हणजे काय, मांगल्य, पवित्रता. वस्त्रे म्हणजे कपडे. पटकूर म्हणजे चिंध्या झालेले कापड, म्हणजे ज्याच्या चिंध्या झालेल्या आहेत असे कापड. आणि आदिमंत्र म्हणजे काय, मूलतत्व, म्हणजे जे मुळाचं तत्व आहे त्याला म्हणतात आदिमंत्र. तर इथे कवी आपल्याला सांगतायत की पवित्रतेची वस्त्रे अंगावरती तुला घालायची आहेत. म्हणजे काय, तुझं जे मन आहे ते तुला पवित्र ठेवायचं आहे. पवित्र ठेवण्यासाठी तुला कोणाचाही द्वेष, मत्सर अजिबात करायचा नाही. आणि स्वतःचे जे जगणं आहे, फाटलेले वस्त्र तू होऊ देऊ नको.
कारण फाटलेलं वस्त्र काहीही कामाचं नसतं. तसं तुझं जे जीवन आहे ते मात्र तुला फाटलेल्या वस्त्रासारखं करायचं नाही. आणि म्हणून तुझ्या मनामध्ये सतत मांगल्य असावं, म्हणजेच काय, पवित्रता असावी. उथळ बळेजावापेक्षा कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते. म्हणजे काय, उगाच मी मोठा हे करण्यापेक्षा, त्या विनाकारांच्या शोभेपेक्षा स्वच्छता फार मोठी आहे. आणि हा मूलमंत्र तुला कधीही विसरायचा नाही. साध्या भाषेमध्ये सांगते की साधी राहणे आणि पवित्र विचार अंगीकारणे, उगाच विनाकारांची फुशारकी तू मारू नकोस. म्हणजे काय, तुला काय करायचं आहे तर साधं राहायचं आहे आणि विचारसरणी मात्र तुला उच्च ठेवायची आहे. हे मात्र तू कधीही विसरू नकोस. हा मूलमंत्र आहे. मूल म्हणजे महत्त्वाचा मंत्र तुला दिलेला आहे. काय कर तू, पवित्रतेची वस्त्रे अंगावर नेस आणि उगाच बडेजाव करण्यापेक्षा किंवा उगाच काहीतरी फुशारकी मारण्यापेक्षा तुझं जे आचरण आहे ते पवित्र करण्याचा प्रयत्न कर. असा संदेश कवींनी या ओळीमध्ये दिलेला आहे. पुढच्या ओळी बघूया. कवी म्हणतात, नम्र रहावे, सौम्य पहावे, उगा कुणास्तव अडी नको, उगा कुणाला खिजवायाला, करू तयावर कडी नको. बघा आता याचे अर्थ पहा. नम्र म्हणजे काय, शालीन किंवा लीन. नम्र म्हणजे काय, नम्रता, त्याला आपण म्हणतो लीन होणं किंवा शालीन. सौम्य याचा अर्थ आहे फिकट किंवा साधे. उगा म्हणजे उगाच किंवा बळेच किंवा मुद्दाम. अडी याचा अर्थ आहे डंख, हेवा, मत्सर. आणि डंख, हेवा, मत्सर. खिजवणे याचा अर्थ आहे चिडवणे. तयावर, त्याच्यावर, म्हणजे त्याच्यावर उगाचच तुला काय करायचं आहे, त्रास द्यायचा नाही किंवा त्याला चिडवायचं नाही, असा त्याचा अर्थ. आता बघा पुढे कवी काय म्हणतात, याचा अर्थ बघूया. नम्र रहावे, सौम्य पहावे, उगा कुणास्तव अडी नको. म्हणजे काय, आपल्या अंगी नम्रता असावी. नम्रता हा माणसाचा खूप चांगला गुण आहे आणि आपली जी वृत्ती आहे ती शांत असावी. म्हणजेच काय, उगाचच कोणाच्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची अडी ठेवायची नाही. अडी याचा साधा सोपा अर्थ बघा सांगते. उदाहरण बघा. समजा आता एखाद्या आपल्या मित्राने आपल्याला काही वस्तू दिली नाही आणि जर तो दुसऱ्या वेळेस आपल्याकडे काही वस्तू मागायला आला तर आपल्या मनात सहज येऊन जातं, काय, अरे याने तर मला त्यावेळेस जेव्हा गरज होती त्यावेळेस मदत केली नाही, मग मी आता का म्हणून करू. तर अशी अडी मनामध्ये तू ठेवू नकोस. ठीक आहे, तो आलाय ना तुझ्याकडे मदत मागायला, तर त्याला कर मदत. तुझ्याकडनं शक्य असेल तर दे त्याला. तर म्हणून कवी इथे म्हणतात की उगाचच आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल कोणत्याही प्रकारची अडी आपल्याला ठेवायची नाही. आणि दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच आपल्याला वरचढपणा करायचा नाही. म्हणजे कसं, की समजा एक गरीब मुलगा असेल, एक श्रीमंत मुलगा असेल, तर श्रीमंत मुलाला वाटतं की अरे हा असाच आहे, म्हणजे आपण त्याला तुच्छ समजतो आणि आपण आपला वरचढपणा त्याच्यावरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग इथे कवी आपल्याला सांगतायत की आपल्याला दुसऱ्याला चिडवण्यासाठी विनाकारण तो वरचढपणा, आपला जे श्रीमंतीपणा आहे तो आपल्याला दाखवायचा नाही. तर त्यालासुद्धा आपण एक आपला मित्र म्हणून वागणूक द्यायची आहे. अशा प्रकारे कवींनी आपल्याला या 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा पुढच्या ओळी कवी काय म्हणतात. नको फुकाची हाजी लोचट बोळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. बघा कवी काय म्हणतायत, नको कुणाची हाजी. आधी आपण शब्दार्थ पाहूया. आता बघा इथे फुकाची म्हणजे काय, फुकटची, उगीच. आणि लोचट याचा अर्थ आहे हावरेपणा. हावरेपणा म्हणजे काय, मला अजून हवं अशा प्रकारची भावना. बोळचट म्हणजे काय, बावळट किंवा मिळमिळीत. उदात्त म्हणजे भव्य किंवा दिव्य. आणि ताठर याचा अर्थ आहे ताठ किंवा गर्विष्ठ. माथा म्हणजे मस्तक, शिर किंवा डोके. तर इथे कवी आपल्याला काय म्हणतायत
की हाजी हाजी करून फुकटची लाचारी तुला करायची नाही आहे. म्हणजे आपण कसं वागतो बघा, एखादा श्रीमंत माणूस असेल ना, तर आपण त्याचं विनाकारण कौतुक करतो, स्तुती करतो, कारण आपल्याला माहिती असतं की अरे हा श्रीमंत आहे. तसं आपण गरीब माणसाचं करत नाही. मग इथे कवी आपल्याला म्हणतात की काय गरज आहे तुला त्याची लाचारी करायची, फुकटची लाचारी आपल्याला करायची नाही. आणि असा जो काही हा लोचटपणा आहे, बोळसटपणा आहे, तो आपल्यासाठी घातक ठरतो. पण जर एखादे भव्य दिव्य काही कार्य दिसले तर त्याबाबत ते करताना मात्र कोणत्याही प्रकारचा दुराभिमान, अहंकार तुला बाळगायचा नाही. जर आपल्याला काहीतरी भव्य दिव्य काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्या मनामध्ये अहंकार नको. कारण तू काय कर तर ते भव्य दिव्य काम करण्यासाठी तुझं जो ताठा आहे, तुझा जो अहंकार आहे, तो तुला ठेवायचा नाही. अजिबात तुला तो ठेवायचा नाही. कारण ते काम कसं आहे, उदात्त आहे, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठीचं आहे. म्हणून पुढे बघा कवी काय म्हणतात, पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊनी छळू नको, नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको. आता बघा इथे पण शब्दांच्या अर्थ आधी आपण बघूया. आता बघा, पेल म्हणजे काय, उचलून धर किंवा धरून ठेव. पेल म्हणजे काय, धरून ठेव. वाद याचा अर्थ आहे भांडण. वाद म्हणजे काय, भांडण. आता बघा याचा सोपा अर्थ आपल्याला कळतोय की तुला काय करायचं आहे, पेल शक्तीने गोवर्धन तो. गोवर्धन नावाचा एक पर्वत आहे, तुम्हाला माहिती असेल. श्रीकृष्णाने ज्यावेळेस खूप पाऊस पडत होता त्यावेळेस तो गोवर्धन पर्वत एका हातावर, एका करंगळीवरती धरलेला होता. आणि सगळे जे काही म्हणजे मानव आहेत किंवा जे काही जनावरं आहेत ते या सगळ्यांना त्याच्या खाली आणलं होतं. म्हणून इथे कवी आपल्याला म्हणतात की तुला पण अशा सामर्थ्याने तो गोवर्धन पर्वत पेलायचा आहे, ही संकटं झेलायची आहेत. आणि कंसासारखं, कंस म्हणजे कोण होता, हा श्रीकृष्णाचा मामा. याने काय केलं, त्याच्या शक्तीचा त्याला गर्व आला आणि त्यामुळे त्याने सामान्य माणसांचा छळ केला. तसं कंसासारखं आपल्याला बनायचं नाही, इतरांचा आपल्याला छळ करायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला उगाचच भांडायचं नाही आहे, विनाकारणचे वाद आपल्याला करायचे नाहीत. पण कोणी जर तुला धमकी दिली तर मात्र तू पळू नकोस. त्याने जर तुला धमकी दिली तर तिथे मात्र न घाबरता तुला बोलता आलं पाहिजे. बघा काय म्हणतायत कवी, नको उगाचच वाद, म्हणजे कुणाशीही तुला विनाकारांचा वाद करायचा नाही आहे. पण जर कोणी धमकावलं असेल तर मात्र तिथून तू पळ काढायचा नाही. हे पहा, आता ह्या ओळींमध्ये आपल्याला कवींनी काय काय संदेश दिलेला आहे त्याचा आपण एकदा थोडक्यात रिव्हिजन करू. कवी काय म्हणतायत, सगळ्यात महत्त्वाचं की तुला दिवा बनून ह्या जगाला प्रकाश द्यायचा आहे आणि चाकू बनून तुला कोणाचाही घात करायचा नाही. थोडक्यात दुष्टपणा तुला ठेवायचा नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर कवी म्हणतात की तुझ्या अंगी आळशीपणा नको, म्हणून तू दररोज व्यायाम केला पाहिजेस. सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे की तू काय कर, पवित्रता तुझ्या मनामध्ये अंगीकार. आणि अशी पवित्रता मिळवल्यानंतर तू जो मूलमंत्र आहे कोणता, की विनाकारण बडे जावापेक्षा आपल्या मनामध्ये मांगल्य असावं, हा मंत्र मात्र कधीही विसरू नकोस. म्हणजेच विनाकारण फुशारकी मारू नकोस. अजून महत्त्वाचं की तुझ्या अंगी नम्रपणा असावा आणि कोणाच्याही बद्दल तुझ्या मनामध्ये तू आडी ठेवू नकोस. दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच वरचढपणा तुला ठेवायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश कवींनी इथे दिलेला आहे की विनाकारण फुकटची लाचारी तुला करायची नाही. पण जिथे चांगलं काम असेल तिथे मात्र तुझा अहंकार बाजूला ठेवून तुला त्या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि इथे आता कवींनी उदाहरण दिलं ते म्हणजे गोवर्धन पर्वताचं.
की तुला ह्या जगामध्ये जीवन जगत असताना सामर्थ्याने, तुझ्या स्वतःच्या सामर्थ्याने गोवर्धन पर्वत पेलायचा आहे, म्हणजे संकटांचा सामना करायचा आहे. आणि कंसासारखं तुला इतरांना छळायचं नाही. विनाकारण जिथे वाद होत असतील, भांडण होत असतील, तिथे मात्र तुला ती भांडणं करायची नाहीत. आणि जर कोणी धमकावलं असेल तर तिथून मात्र तुला अजिबात पळ काढायचा नाही. जर काही तुला तिथे बोलायचं असेल तर तू न घाबरता बोल. धन्यवाद. आपण इथे थांबू.